संविधानाची विटंबना करणारा आणि भीमसैनिकाचा खून करणाऱ्या आरोपी विरोधात मंडणगड RPI झाली आक्रमक। सविस्तर वृत्त। परभणी येथे संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या गुन्हेगारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा खून करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याकरिता किंबहुना या मागणीकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका मंडणगड यांच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य दलित मित्र दादासाहेब मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके यांच्या उपस्थितीमध्ये धरणं आंदोलन आणि तीव्र निदर्शनं मंडणगड येथे करण्यात आली। आज संविधानाची विटंबना करणाऱ्या आणि भीमसैनिकाचा खून करणाऱ्यांच्या विरोधात RPI मंडणगडनं घेतला आक्रमक पवित्रा। धरणं आंदोलन आणि तीव्र निदर्शनानं मंडणगड शहर गेलं दुमदुमून। विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय मंडणगड। अंबेडकर 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 छत्रपती शिवाजी महाराज जय जय विजय असो। अमर रहे अमर रहे अमर रहे बाबा साहेब। अल्लाह बोल 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 अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल। अंबेडकर 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 अंबेडकर
त्याला अटक व्हावी, त्या तो देशद्रोही खऱ्या अर्थानं गुन्हा व्हावा आणि म्हणून त्याकरता त्या घटनेचं खऱ्या अर्थानं नोंद आंबेडकर जनतेला घेतली. असं असताना संयमन, बाबासाहेबांची जनता ही संयमी आहे. बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे, समता शिकवलेली आहे, बंधुत्व शिकवलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आंदोलनाची भूमिका आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली. मात्र एवढा आंबेडकरी आम्ही बाबासाहेबांची जनता रस्त्यावर उतरल्याच्या नंतर जे काय घडलं ते खरोखरच चुकीचं घडलेलं आहे आणि आमच्या त्या भीमा मिलवरती आमच्या कार्यकर्त्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला. काही पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारलं, बेदम पुरवलं, तुरुंगात डांबल्याच्या नंतर आमचा एक भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याला कोठडीमध्ये ठेवलं आणि कोठडीमध्ये ठेवल्याच्या नंतर त्याचा मृत्यू झाला. हा केवळ आणि केवळ मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे आणि म्हणून या घटनेचा निषेध सर्वत्र होतोय, सर्व भारतभर होतोय, सर्व राज्यामध्ये होतोय, सर्व तळागाळातील गाव खेड्यामध्ये होतोय. कारण बाबासाहेबांचा अनुयायी अजून जागृत आहे. भारतीय संविधानाबद्दल कुणी असं वाटण जर पाहिलं तर बाबासाहेबांची जनता ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांसाठी रस्त्यावरती नव्हे, रक्त सांडणं देखील मागे पुढे वागणार नाही आणि म्हणून तुम्ही आमचा कुणी अंत बघू नका. बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल असं जे काही गैरसमज पसरत असतील आणि अजून देखील डोक्यामध्ये आपल्या जर खूळ असेल तर हे खूळ आंबेडकरी जनता आणि बाबासाहेबांच्या वरती प्रेम करणारी आणि संविधानावरती प्रेम करणारी जनता हे कधी खपून घेतलं जाणार नाही आणि मग त्या गोष्टीच्या निषेधार्थ खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी हे निदर्शनाचे आंदोलन या ठिकाणी वडनगर तालुक्याच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही करत असताना याचं नेतृत्व आदरणीय आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याचे सन्माननीय समितीचे प्रमुख आदरणीय दादासाहेब मर्चंडे, त्याचबरोबर आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्ह्याचे सन्माननीय सरचिटणीस आदेशभाई मर्चंडे, तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय दाक्षजी तांबे साहेब, त्याचबरोबर सरचिटणीस सन्माननीय रामदासजी खैरे आणि सर्व टीम आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरी जनता या ठिकाणी या मुद्द्यावरती एकत्र झाली आहे. कारण ज्यांनी कुणी हे कृत्य केलंय त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि जो आमचा बंधू खऱ्या अर्थानं मारहाणीमध्ये जो मृत्यू पावला आहे तर त्याला देखील फसवती लटकावं, त्यांच्या गुन्हेगारांना अशा प्रकारची मागणी ह्या आम्ही आमच्या देशात करत आहोत आणि म्हणून आम्हाला न्याय मिळेल या अपेक्षानं आम्ही खऱ्या अर्थानं आहोत. कारण बाबासाहेबांनी न्याय व्यवस्था ह्या देशाला दिलेली आहे आणि म्हणून आमचा विश्वास आहे तरी देखील काही मनोवादी मंडळी या अशी डोकी जर वर करत असतील तर त्यांची डोकी ही घेतल्याशिवाय आपण गप्पा बसणार नाही आहोत. कारण हे बदल चाललेलं आहे. 75 वर्ष झाली देशाचा कारभार चालला आहे, सुरळीत चालला आहे. अनेक लोकसभा झाल्या, अनेक विधानसभा झाल्या, निवडणुका सुरळीत पार पडतायत, सगळे अतिशय चांगल्या प्रकारे राज्य कारभार करतात. पण काही मनोवादी मंडळी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल अजून देखील खऱ्या अर्थानं विटंबना करण्यामध्ये त्यांचं धाडस कसं होतं. म्हणूनच त्यांच्यावरती धाडस करण्यावरती खऱ्या अर्थानं अंकुश हा शासनाचा असला पाहिजे, प्रशासनाचा असला पाहिजे, केंद्राचा असला पाहिजे, राज्यांचा असला पाहिजे, जिल्ह्याच्या व्यवस्थेचा असला पाहिजे. तो का होत नाही त्याची कारण देखील खऱ्या अर्थानं शोधणं गरजेचं आहे आणि म्हणून आंबेडकर जनतेनं जागृत राहून खऱ्या अर्थानं एक दिलानं आपल्याला खऱ्या अर्थानं या गोष्टीचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण अजून देखील या देशामध्ये मनुवादी विचारसरणी हे डोकं वर काढते आणि मनुवादी विचारसरणी अशा प्रकारे डोकं वर काढत असेल तर त्याला घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि म्हणून आमचा कार्यकर्ता जो आहे सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्याचबरोबर अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील ज्यांनी मारहाण केले आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्यांनी भारतीय संविधानाचं विटंबन केलं आहे त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फासावरती लटकावी अशा प्रकारची मागणी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी करतो. दुसरी गोष्ट कालच घडलेली संसदेवरची काही घटना घडली आणि आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील काही वक्तव्य केलं की बार आंबेडकर 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 नाव घेऊन चालणार आहे, देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळेल आणि म्हणतो स्वर्ग मिळेल त्यांना मिळेल. पण आम्हाला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं आम्हाला खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन दिलेलं आहे. नरकामधून बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढलेलं आहे आणि मग बाबासाहेब आमच्यासाठी प्यारे आहे. बाबासाहेब आम्ही एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, 1000 बार बोलणार. ही आंदोलनामध्ये सामील झालेले रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठल ऋषीताई तालुक्याचे दापूर तालुक्याचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष व्यवस्थित पदाधिकारी सर्व दापूर तालुक्याचे पदाधिकारी वडनगर तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि महिला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शेजारी परभणीला संविधानाची प्रतिकृती असलेल्या काचेच्या ठिकाणी संविधान ठेवलेलं होतं आणि या संविधानाची जाणीवपूर्वक तोडमोड केली गेली. तर आजच्या दिवशी तिथे एक विशिष्ट प्रकारचा मोर्चा होता आणि त्या मोर्चामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाबद्दल तिथं काही अपशब्द वापरले गेले आणि दुसऱ्या दिवशी जाणीवपूर्वक
या संविधानाची विटंबना झाली. आता ही विटंबना ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी पोलीस खात्याचा गुन्हे शाखेचा एक बदमाश अधिकारी अशोक गोरमाड म्हणून आहे तिथे. हाच भडवा भीमा कोरेगाव मध्ये होता. याच भडवाने ते भीमा कोरेगाव केलं आणि तिथून त्याची तक्रार झाल्याच्या नंतर त्याला नांदेडला त्याची बदली झाली. नांदेडमध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी अक्षय भालेरावचा खून याच्यामुळे झाला. तिथे त्याच्यावर तक्रार झाली. या भडव्याची परत तिथून बदली झाली आणि हा भडवा परत परभणीला आला आपली निजवायला. असं बोलावं लागतंय. हे नाविलाज बोलावं लागतं. खरं आम्ही ते बोलणं बरोबर नाही, पण नाविलाज हे बोलावं लागतं. कारण तुम्ही जेव्हा वर्दी घालता तेव्हा तुम्ही शपथ घेता. अरे मग शपथ कुणाची घेता? जर तुम्ही शपथ घेतला असाल, तुम्ही सर्वांना न्याय सारखा देणार असाल, तर मग तिथे ज्यांनी ती विटंबना केली त्या विटंबना करणाऱ्या लोकांची नावं त्या आमच्या लोकांनी त्यांना आणून दिली की ह्या माणसाने विटंबना केलेली आहे, हा विटंबना करणारा माणूस आहे, त्याला तुम्ही पकडलं, त्याच्यावर गुन्हा काय केला, अक्षरशः दाखल केली. कारण हा विषय अक्षरशः नाहीच आहे, पण त्या गुन्हेगाराला पूर्णपणे या कोर्टातून मोफत म्हणजे निर्दोष सुटावं म्हणून त्याच्यावर अक्षरशः केस दाखल केली. खरं म्हणजे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. हे पोलीस अधिकाऱ्यांना माहिती नाही, अशातला भागणार नाही, पण हेच पोलीस अधिकारी त्यांना वाचवण्यासाठी काम करतायत. आणि त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर जेव्हा हे निदर्शन झालं, आमच्या लोकांनी निदर्शन केलं, बाबासाहेबांच्या प्रति प्रेम करणारा आमचा माणूस, आम्ही जीवाची बाजी करणार, आमचा जरी तिथे जीव गेला तरी चालेल, पण बाबासाहेब आम्हाला प्यारे आहेत. आमच्या आई वडिलांनी जन्म दिला त्याच्यापेक्षा आम्हाला बाबासाहेब प्यारे आहेत आणि बाबासाहेबांसाठी आम्ही जीवाची आहुती द्यायला तयार असतो. आणि म्हणून तशा प्रकारे तिथल्या सर्व आमच्या अनुयायांनी आंदोलन केलं, निषेध केलं आणि त्यांना रात्रीच्या बाया माणसांना पुरुषांना मुलांना अरे घरात जाऊन तुम्ही आणताय. ज्यांनी त्याची विटंबना केली कोण तो तुम्हाला दाखवलाय. आमच्या लोकांनी पकडून दिलंय. मग आणखीन गुन्हेगार तुम्ही कोणाला शोधणार आहात? कारण तो गुन्हेगार दाखवला, हा दाखवण्याचा दोष आहे का? आणि त्याच्यावर तुम्ही नको त्या गोष्टी त्याला मारहाण केली आणि त्याच्यामध्ये एक बिचारा 4थ्या वर्षाला LLB करत होता, तो लांबून गमत होता, तिला पळापळ झाली, तो पळायला गेला. तुम्ही त्याला मस्त पकडलं, त्याला हवं तेव्हा त्याचा व्हिडिओ आला. अहो त्याच्या ह्या पाठीवरती शरीरावरती एक शरीराचा तो भाग असा राहिला नव्हता की त्याच्यावर वाढ झाली नाही, त्याला जखम झालेली नाही. अशा माणसाला रात्री तो तुमच्या कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला. म्हणजे त्या पोलिसांनी त्याला मारून त्याचा खून केलेला आहे. आणि असे जे खुनी करणारे अधिकारी आहेत त्यांना फासावर लटकावायला पाहिजे, त्यांना फाशी द्यायला पाहिजे. अशा प्रकारची आंबेडकर चळवळीची संपूर्ण महाराष्ट्रामधली भूमिका आहे, अक्षरशः मंडळ तालुक्याची भूमिका आहे, CR रत्नागिरीची भूमिका आहे आणि तिच्या कोकणाची भूमिका असेल. आणि इथून पुढे या अनुषंगाने पुढचं आंदोलन कसं असेल काय असेल त्याचं निवेदन आपोआप होईल. आणि जोपर्यंत ह्यांना फासावर लटकावत नाही तोपर्यंत हा बाबासाहेबांचा अनुयायी हा भीमसेनी कदापि गप्पा बसणार नाही. आणि न्यायासाठी सतत अहोरात्र हा संघर्ष करणार आणि ही त्याची भीम प्रतिका आम्ही केलेली आहे. आणि म्हणून आमचं जे आंदोलन आहे माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत. आमची एकच विनंती आहे, या विषयाचं तुम्ही गांभीर्य लक्षात घ्या. आता चोर कोण आहे, आता गुन्हेगार कोण आहे हे गुन्हेगार सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. पण ते लपाछपीचा डाव आणि तुम्ही किती दिवस करणार आहात, हे लपाचा डाव किती दिवस करणार आहात आणि किती दिवस तुम्ही चोरून बाजूला बसणार आहे. पण एक दिवशी लक्षात ठेवायचं, हा बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी हा भीमसेनी ज्यावेळी पेटून उठेल तेव्हा तुमची राख राखुली काही राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. ही भूमिका